नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत नवीन पदांची भरती निघालेली आहे। तर या भरतीमधील ज्युनियर इंजिनियर या पदासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ज्युनियर इंजिनियर या पदासाठी किती जागा आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केले असेल तर इथे 58 पदे आहेत। जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले असेल तर 12 पदे आहेत आणि जर तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असेल तर या ठिकाणी 8 पदे आहेत। तर अशा पद्धतीने ती तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्याच्यानंतरच तुम्ही इथे अर्ज करू शकता। तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्याबद्दल माहिती बघूया। तर सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल। ओके, तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं ओके ते संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे। रजिस्ट्रेशनपासून ते फॉर्म सबमिट करेपर्यंत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। ओके, तर आता आपण डायरेक्ट इथे लॉग इन करणार आहे आणि ती पुढची प्रोसेस बघणार आहे। ओके, कारण तुम्ही इथे एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करता येत नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। जर तुम्हाला मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एकाच ID पासवर्डच्या अंतर्गत तुम्हाला मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे। ओके, तुम्हाला इथे परत रजिस्ट्रेशन करता येत नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स, पोस्ट सिलेक्शन, हेल्प डेस्क अशा पद्धतीने 3 ऑप्शन दिसतील। तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जी माहिती भरणार आहात ती माहिती तुम्हाला इथे ॲप्लिकंट डिटेल्स या सेक्शनमध्ये दिसेल। ओके, तर इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्शन यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिक हेअर टू अप्लाय द पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने पेज लोड होईल। त्यानंतर इथे तुम्हाला ज्या स्टेप दिलेल्या आहेत तर या सर्व स्टेप तुम्हाला कंप्लीट करावं लागतील। तर सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्स, तर याच्यामध्ये तुम्हाला ते विचारलेलं आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो। तर तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचलेली आहे त्यानंतरच तुम्ही अर्ज करत आहात, तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर अप्लाय पोस्ट यावरती क्लिक करा। तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल इथे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पोस्ट कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल। पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे तर त्याच्यामधली बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल। इथे तुम्हाला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचा आहे, तर इथे क्लिक करा। तो मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन इथे सिलेक्ट करा। जर तुम्ही मॅरिड असाल तर 28 मार्च 2005च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का ओके तुम्हाला इथे विचारलं आहे। तर इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथे इलिजिबल होणार नाहीत। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तुम्ही जर इथे नो ऑप्शनवरती क्लिक केलं तर अशा पद्धतीने एरर येऊन जाईल, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट। ओके, त्यामुळे तुम्हाला जर 1 किंवा 2 मुलं असतील तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। जर तुम्ही अनमॅरिड असाल तर इथे अनमॅरिड ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार असाल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे। त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव आणि तुमचे एक्झाम सेंटर ऑटोमॅटिक येऊन जातील। तर ही माहिती तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती बनवणार आहात तर ती माहिती इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल। पुढे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारलेली आहे। जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जन्मदाखला देऊ शकता। जर तुमच्याकडे जन्मदाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही इथे देऊ शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे नॅशनॅलिटी इंडिया सिलेक्ट करा। त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा। त्यानंतर कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा। त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नंबर इथे फिल करायचा आहे। जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जन्मदाखल्याची माहिती द्या। ओके, जर तुमच्याकडे जन्मदाखला नसेल तर शाळा सोडल्याच्या दाखल्याची माहिती द्या, पण त्याच्यावरती तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे याचा उल्लेख असणं आवश्यक आहे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर कास्ट कॅटेगरी, तुमच्या कॅटेगरीची माहिती इथे भरा। इथे तुमची कॅटेगरी सेट करा। जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर इथे ओपन कॅटेगरी सेट करा, तुम्हाला पुढे कोणतीही माहिती भरायची गरज पडणार नाही। ओके, जर तुम्ही VJNT, SBC, OBC किंवा ACBC या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तर इथे कॅटेगरी सेट करा। त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यूइंग ऑथॉरिटी इथे नेम फिल करायचा आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा। त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा। जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल
तर इथे डेट फिल करा. ओके. पुढे तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारलेली आहे. तर तुमच्याकडे व्हॅलिड एनसीएल सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुमच्याकडे चालू फायनान्शियल इयरचं एनसीएल सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे तुम्ही कोणाकडून इश्यू केलेला आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ते डेट इथे फिल करा. त्यानंतर एनसीएल सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. जर तुमची SC किंवा ST कॅटेगरी असेल तर इथे कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला इथे भरावं लागेल. तुम्हाला एनसीएल लागत नाही तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके. पुढे तुम्हाला इथे आयडेंटिफिकेशन डिटेल्स विचारलेला आहे. जर तुमच्या बॉडीवरती एखादा तीळ वगैरे असेल किंवा जन्मापासून एखादी खून वगैरे असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे देऊ शकता. ओके. त्यानंतर ID प्रूफबद्दल इथे माहिती विचारलेली आहे. तर इथे तुम्हाला 5 ID प्रूफ दिलेले आहेत. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, पासपोर्ट आणि बँक पासबुक अशा पद्धतीने 5 ID प्रूफ दिलेले आहेत. तर तुमच्याकडे कंपल्सरी एक ID प्रूफ असलं पाहिजे. ओके. तर तुमच्याकडे जे ID प्रूफ असेल त्याच्यापुढे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर बाकी ठिकाणी तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर इथे पॅन कार्ड नंबर, त्यानंतर पॅन कार्डवरती तुमचं जे नाव असेल ते नाव इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला इथे कन्सेंट दिलेला आहे यावरती टिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स माहिती विचारलेली आहे. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही राज्य, केंद्र किंवा निमशासकीय संस्थेचे कर्मचारी आहात का. इथे असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही सध्या KDMCमध्ये सरकार मान्यताप्राप्त पदावर कार्यरत आहात का आणि विविध प्रक्रियेद्वारे भरती केली आहे का. म्हणजे तुम्ही जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी असाल तर इथे येस करायचं आहे. ओके. जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का, असाल तर येस करा. पुढे तुम्हाला सर्टिफिकेटची माहिती भरावं लागेल. ओके. तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का, असाल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. माजी सैनिक असाल तर इथे येस करा, नाही तर नो करा. पुढे जर तुम्ही माजी सैनिकांचे जर वार्ड असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर इथे येस करा. तर तुमच्याकडे इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलचं तुमच्याकडे कोणतं तरी एक सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल. जर तुमच्याकडे नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जर अपंग उमेदवार असाल तर तुमच्याकडे 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजचं डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, नाहीतर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केले आहे का, केले असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. अनाथ असाल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. तुम्हाला जर एखाद्या एक्झामला डिबार केलं असेल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर तुमच्यावर जर एखादी केस वगैरे चालू असेल तर इथे येस करा, नाहीतर इथे सर्व ठिकाणी नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. पुढे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला इथे ॲड्रेस फिल करावा लागेल. तर इथे तुमचा ॲड्रेस फिल करा. ओके. त्यानंतर इथे कंट्री इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर इथे स्टेटचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इथे निवडा. पुढे तुमचा पिनकोड फिल करा. त्यानंतर तुमचा पत्राव्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर सेम असेल तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ऑटोमॅटिक खाली ॲड्रेस येऊन जाईल आणि पुढे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स आणि एक्सपिरियन्स डिटेल्स माहिती भरायची आहे. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का. इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज नसेल, तुम्ही जर इथे नो ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊन जाईल, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. ओके. त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर इथे येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीची माहिती भरावं लागेल. तर इथे बोर्डचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव इथे फिल करा. त्यानंतर 10वीला असताना पर्सेंटेज होते की CGPA होती तो ऑप्शन इथे निवडा. त्यानंतर तुमचे मार्क्स इथे फिल करा. पुढे तुमचे टोटल गुण इथे फिल करा. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचे पर्सेंटेज येऊन जातील. पुढे तुम्हाला 12वीची माहिती विचारलेली आहे. जर तुम्ही 12वी केली असेल तर 12वीची माहिती भरा. ओके. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाची माहिती भरा. तर दोन्हीपैकी तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ती माहिती भरा. ओके. आणि पुढे तुम्हाला ग्रॅज्युएशन डिटेल्स माहिती विचारली आहे. तर इथे तुमची डिग्रीची माहिती तुम्हाला भरायची आहे. तर इथे डिग्रीचं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या संस्थेचं नाव इथे फिल करा. उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष पुढे फिल करा.
त्यानंतर डिग्रीला असतात तुम्हाला पर्सेंटेज होते की CGPA होते तो ऑप्शन इथे निवडा. तुमचे मार्क्स इथे फिल करा. तर मित्रांनो तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणून मी इथे मार्क्स दाखवत आहे. ओके, तुमचे जे ॲक्च्युअल मार्क्स असतील ते तुम्हाला फिल करायचे आहेत. त्यानंतर टोटल गुण इथे फिल करा. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर केलं असेल तर इथे माहिती देऊ शकता. जर केलं नसेल तर इथे कोणतीही माहिती भरू नका. पुढे तुम्हाला इथे ट्रेनिंग, सर्टिफिकेशन, ITI डिटेल्स इथे विचारलेलं आहे. तुम्ही जर केलं असेल ITI वगैरे तर तुम्ही माहिती देऊ शकता. ओके, जर केलं नसेल तर इथे कोणतीही माहिती भरू नका. त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल्स, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर इथे माहिती भरा. जर नसेल तर डायरेक्ट सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होऊन जाईल. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर सगळ्यात पहिले इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर इथे क्लिक करा, अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे लाईव्ह फोटो अपलोड करावा लागेल. तर क्लिक टू कॅप्चर फोटो यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. तर तुम्हाला लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो काढताना तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपला जर कॅमेरा असेल तर एखाद्या लॅपटॉपवरून तुम्ही काढू शकता. तर सिंपल तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच काढून घ्या. ओके, तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाही. लाईव्ह फोटो काढल्यानंतर इथे ऑटोमॅटिक तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल. पुढे तुम्हाला अपलोड फोटोग्राफ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. तर फोटो साईज 80 KB ते 200 KB आत असले पाहिजे. फॉर्मॅट JPG किंवा JPEG असला पाहिजे. ओके, त्यानंतर डायमेन्शन 3.5 सेंटीमीटर त्याची रुंदी असली पाहिजे आणि 4.5 सेंटीमीटर त्याची हाईट असली पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने डायमेन्शन सेट करून तुम्ही तुमच्या फाईलमध्ये फोटो सेव्ह करून घ्या. तर इथे ड्रॉ फाईल एरियावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो इथे सेट करा. तर अशा पद्धतीने फाईल अपलोड सक्सेसफुली मेसेज आला पाहिजे. ओके, त्यानंतर क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला व्ह्यूचा ऑप्शन दिला आहे. तुम्ही ते व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले का नाही ते तुम्ही चेक करू शकता. ओके, पुढे तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक करा, क्लिक टू अपलोड यावरती क्लिक करा. त्यानंतर ड्रॉ फाईल यावरती क्लिक करा. तुमचे सिग्नेचर इथे अपलोड करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेसेज येऊन जाईल, फाईल अपलोड सक्सेसफुली. तर मित्रांनो सिग्नेचरची साईज 80 KB ते 200 KB आत असली पाहिजे आणि फॉर्मॅट JPG किंवा JPG असला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने इथे सिग्नेचर अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर क्लोज ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तर इथे क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंटची साईज 100 KB ते 2 MB आत असली पाहिजे. ओके, आणि फॉर्मॅट JPG किंवा JPG किंवा PDF. तर अशा पद्धतीने 3 फॉर्मॅट दिलेले आहेत. तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये इथे डॉक्युमेंट अपलोड करा. तर अशा पद्धतीने फाईल अपलोड सक्सेसफुली अशा पद्धतीने मेसेज आला पाहिजे. ओके, त्यानंतर क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे व्ह्यू करण्यासाठी ऑप्शन दिले आहेत. तुम्ही ते व्ह्यूसुद्धा करू शकता. ओके, तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड झालेले का नाही तुम्ही चेक करण्यासाठी इथे क्लिक करा. जर तुमचे डॉक्युमेंट व्ह्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट जर व्ह्यू होत नसतील तर तुम्हाला इथे लॉग आउट करून घ्यायचं आहे. ओके, लॉग आउट केल्यानंतर तुम्हाला इथे परत लॉग इन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर डॉक्युमेंट तुमचे व्ह्यू होत नसतील तर तुम्हाला पेमेंटला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट इथे अपलोड करा. तर मित्रांनो इथे 12वीचं मार्कशीट कंपल्सरी आलेलं आहे. तर फॉर्म भरताना मी 12वीची माहिती भरलेली आहे, त्यामुळे हे डॉक्युमेंट इथे कंपल्सरी आलेलं आहे. पण तुम्ही जर फॉर्म भरताना जर डिप्लोमाची माहिती भरली असेल तर तुम्हाला डिप्लोमाचं सर्टिफिकेट इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरणार आहात तर त्याच पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील. ओके, तर इथे 12वीचं मार्कशीट अपलोड करा. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट पुढे इथे अपलोड करा. पुढे तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट इथे अपलोड करा. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही केलं असेल तर इथे सर्टिफिकेट अपलोड करा. पुढे डोमासाईल सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे.
त्यानंतर एक्सपिरियन्स जर असेल तर इथे सर्टिफिकेट तुमचं अपलोड करा. त्यानंतर ITI वगैरे केलं असेल तर इथे सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे. तर हे तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागेल. ओके. तर मित्रांनो ज्या ठिकाणी रेट स्टार दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागेल. ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिड असेल तर इथे अपलोड करा. त्यानंतर पॅन कार्ड इथे अपलोड करायचं आहे. पुढे इतर संबंधित कागदपत्रे, तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे तर इथे तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती ओपन होईल. तर तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या. तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. ओके. जर एखादी माहिती चुकली असेल तर लगेच चेंज करून घ्या. तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने चेंज करता येणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके. त्यामुळे तुमची माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर खाली ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन दिसेल. ओके. तर तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती बघितली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.